नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सुलक्षणा आता आपल्या रूममधून बाहेर यायला काही तयार नसते. पूर्वीसारखं घरात वागायला वावरायला ती तयारच नसते, कारण तिचं मनच मानत नसतं की कावेरीसारखी मुलगी परत एकदा आपली अशी फसवणूक करू शकते. म्हणजे जेव्हा ती आली तेव्हा सुलक्षणाने तिला स्वीकारलं नव्हतं, पण नंतर मात्र तिने सुलक्षणाचं मन जिंकलं आणि परत तिची फसवणूक केली. हे सगळं काही तिला पचायला अवघड जात असतं. म्हणून कावेरी आता एकटीच राहिलेली असते आपल्या रूममध्ये आणि ती बाहेर यायला काही तयार नसते. पूर्वीसारखी काही ती वागत नसते. त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत यावं आणि तिने सुद्धा घरामध्ये परत एकदा रमावं यासाठी कावेरी आणि यश यांची धडपड चालू असते. आता कावेरी आणि यश हे घटस्थापनेसाठी सुलक्षणाला बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आता छान कावेरीने साडी घातलेली असते, तयारी छान वगैरे केलेली असते, मळवट तिने भरलेला असतो आणि घटस्थापनेची पूजा तीच करायला घेत असते. आता हे यमुना बघते आणि सुलक्षणाकडे जाते आणि म्हणते, अगं मा, तू बघ ना, बाहेर ये जरा. ती कावेरी तुझे सगळे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करते. यश सुद्धा जातो आणि म्हणतो, मा अगं बाहेर ये, तू सुद्धा घटस्थापनेची पूजा कर ना, चल बाहेर ये. पण सुलक्षणा काय ऐकत नसते. आता कावेरी मंत्रांचं पठण करते आणि तेही खूप जोरजोरात. तेवढ्यात सुलक्षणा बाहेर येते आणि म्हणते, ए मुली, तुझा हा बावळटपणा मी खपवून घेणार नाही. आधीच तू खूप काही केलेलं आहे, आमचं घर उद्ध्वस्त केलंय तू, पण आता मी काहीच खपवून घेणार नाहीये. आणि आता यश म्हणतो, मा घटस्थापनेची पूजा तर तुझ्या हातानेच व्हायला हवी. तेवढ्यात सुलक्षणा म्हणते, हो, घटस्थापनेची पूजा मीच करणार. या फसवेगिरी करणाऱ्या मुलीला इथून जायला सांगा. ही मला माझ्या डोळ्यांसमोर सुद्धा नकोय पूजा करत असताना. आता माने इथे कावेरीचा खूप मोठा अपमान केलेला असतो. कावेरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सुलक्षणासाठी, या घरासाठी ती किती काय काय करते हे तिला आणि यशला माहिती असतं, पण त्याची आता कुणालाच किंमत नसते, कारण सगळ्यांच्या नजरेत कावेरी ही विलन ठरलेली असते आणि म्हणूनच तिला पूजेच्या ठिकाणाहून जायला सांगण्यात येतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा सुलक्षणाचा निर्णय कसा वाटतोय, बरोबर की चूक, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.